नमस्कार मंडळी, मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आता तुम्ही म्हणता यांची काय घाई गडबड चालली संध्याकाळचं, तर आमची घाई गडबड चालू होती कोकण ट्रिपला जाण्याची। आता मुलांना सुट्ट्या लागल्यात ना, म्हणलं चला आपण थोडंसं फिरून येऊ, कारण मुलांना पुन्हा सुट्ट्या भेटतात नाही भेटत, आता उडते पाखरं झालेत ना, तर कोण कुठं जातं कोण कुठं नाही जात काही माहीत नाही। त्यामुळे म्हणलं चला आता हेच दिवस आहेत फिरायचे, आपण थोडंसं एन्जॉय करून येऊ। आता सागर, आकाश, मी, फौजी साहेब आणि फौजी साहेबांचा भाचा आणि त्याची बायको आणि त्यांचा छोटासा मुलगा मी एवढे फिरायला जाणार होतो। आणि राजू नव्हता आला फिरायला, कारण त्याला सुट्ट्या भेटत नाही। तो म्हणला 4-5 दिवस जर सुट्ट्या घेतल्या ना मला कंपनीतून काढून देते, आणि तसं पण घरी कोणीतरी एक जण लागतं म्हणला, तर मी घरी राहतो आणि 1-2 दिवसासाठी जायचं म्हणलं ना तर येईन म्हणला मी, पण इतक्या लांब इतक्या 4-5 दिवस 5-6 दिवस नको म्हणला। मग फौजी साहेब काय बोलले, आपल्याला गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जायचंच ना 1-2 दिवसाच्या ट्रिपला, तेव्हा मुलांना काय सुट्ट्या भेटायच्या नाही, मग राजू तू मी आणि आपण तिघच जाऊ म्हणले। मग गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, चलो चलो आणि आम्ही रात्रीचा प्रवास का करत होतो, कारण रात्रीचं रोडनी जास्त ट्रॅफिक नसतं, छोट्याल्या गाड्या नसतात आणि लांबचा प्रवास म्हणलं ना पटकन तो उरकत नाही बरं का दिवसात, त्यामुळं आम्ही संध्याकाळचंच निघलो होतो। तर इथं पेट्रोल पंपावर थांबलो होतो आम्ही सीएनजी भरायला। सीएनजी भरतायत फौजी साहेब, गोड आहे नो आम्ही बरेच गुट्टेच बरं दादा, आपल्याला काय म्हणते, आपल्याला म्हणतो तुमची हाईट कमी आहे। काय बोलला, तर आम्ही थांबलो आता इथं मध्ये चहा प्यायला। रात्रीचं 12-1 वाजत आलेली होती। फौजी साहेबांना हलकी झोप यायला लागली होती ना, तर ते बोलले मी चहा घेतो, म्हणजे मला झोप येणार नाही आणि माझ्याबरोबर तुम्ही पण चहा घ्या, म्हणजे तुम्ही पण जागतान माझ्याबरोबर गप्पा गोष्टी मारतान आणि मग मला पण झोप येणार नाही म्हणले। मग प्रवास करायला छान वाटतं, नाहीतर मग पाठीमागं सगळे झोपलेले आणि ड्रायव्हरने एकट्यानेच गाडी चालवायची म्हणल्यावर मग ते ड्रायव्हर पण बोर होतं। त्यामुळे मग आम्ही सगळ्यांनी चहा घेतला आणि भाचीबुवाचा छोटासा मुलगा आहे ना जीवन, तो पण जागाच होता बरं का पहिल्या दिवशी निम्या रात्रीपर्यंत, त्याच्यानंतर तो झोपला होता। तर असं फिरायला जायचं होतं ना, सगळ्यांनाच खूप असं एक्साइटमेंट होतं। आणि आपल्या बाया माणसाचं कसं असतं, आपण घरदार सगळं आवरतो पण स्वतःला वेळ द्यायला काही वेळच राहत नाही। मी केस कलरिंग दुपारी केलं होतं, त्यानंतर संध्याकाळी केस धुतले होते ना, ते ओलेच होते निघायच्या वेळेस, त्यामुळे मी थोडेसे मोकळे सोडलेले होते। आणि लांबचा प्रवास करायचं म्हणलं ना तर असं कम्फर्टेबल कपडे असले की बरं पडतं बसायला ना, त्यामुळे मी कम्फर्टेबल असं सैलच कपडे घातले होते, जरा टी-शर्ट पॅन्ट। आता घरातल्या मुखियाचं कसं असतं ना, तसंच आहे फौजी साहेबांचा। आमचे मुखिया ते होते ना, तर त्यांनी सगळ्यांना चहा दिला आधी आणि सगळ्यात शेवट त्यांनी घेतला होता। चहा पिल्यानंतर आम्ही रोडला लागलो आणि त्यानंतर ही सोलापूरमध्ये पुलाखालून नदी जात होती, तर कोणती नदी काही माहित नाही मला, पण नदीचा नजारा खूप छान दिसत होता। आणि आता बहुतेक घाट लागणार होता ना, तर मलकापूर, पावनखिंड, अनुस्कुरा, राजापूर, रत्नागिरी असं लागणार होतं। पण जसं जसं घाट जवळ येत होतं ना तसं तसं थोडं धुकं पण लागलं बरं का, काही वेळेस तर भरपूर धुकं होतं, पुढं रस्ता पण दिसत नव्हता आणि आम्ही घाटात होतो, खूप भीती वाटत होती। आपल्या इकडं किती गरम होतंय आणि जसा कोकण पट्टा लागलाय ना तसं धुकं, हलका पाऊस असं चालू झालं आणि थंड वातावरण होतं, अजिबात गरम होत नव्हतं। आणि हे काही ठिकाणी तर एवढं धुकं होतं ना, रोडनी पुढून काहीच दिसत नव्हतं। जसं जसं घाट कमी होत होता ना तसं तसं धुकं थोडं कमी होत होतं आणि धुकं कमी झाल्यानंतर थोडं बरं वाटलं आणि थोडं थोडं हलकं उजडायला लागलं होतं ना, आम्ही एका पेट्रोल पंपावरती थांबलो आणि मग तिथं आम्हाला सीएनजी भरायची होती। सीएनजी भरायला आम्हाला 2 तास लाईन लागावं लागलं, खूप गर्दी होती। पण कोकणातली बातच काय वेगळी असते, ते झाडी झुडी पाहून एकदम भारी वाटत होतं। गुड मॉर्निंग मंडळी, तर सीएनजी भरायला गाडी थांबवली ना, तर आम्ही बाहेर आलो, थोडंसं म्हणलं चला पायी मोकळे होते एक चक्कर मारून येऊ, है ना मंडळी। ए पा झोप झाली आमची चला या। सीएनजी भरल्यानंतर आम्ही लागलो रोडला आणि तुम्ही बघू शकता हलका हलका ओलं पण आहे रोडने, कारण पाऊस झालेला होता। आणि हे जसा कोकण भाग लागला ना तसं भाताची शेतं, कौलारू घरं ते पाहून खूप भारी वाटत होतं। आणि हे माझ्या बच्चा पार्टीची झोप झालेली होती, त्यांना चहा प्यायचा होता
तर फौजी साहेब आता जाता जाता असं साईडनी कुठं हॉटेल भेटते का चहा प्यायला ते पाहत होते. फायनली त्यांना एक छोटंसं हॉटेल भेटलं. म्हणले तिथं आपण चहा बिस्किट वगैरे खाऊ आणि पुढं निघू मग. कारण आम्हाला मालवणमध्ये पोहोचल्यानंतर रूम पण पाहायचा होता, फ्रेश व्हायचं होतं आणि तिथून पुढं आम्हाला फिरायला पण जायचं होतं. आणि हे पहा माझ्या जोडीला होती माझ्या भाच्याची बायको म्हणजे माझी लेक. तर आम्ही सगळ्यांनी चहा बिस्किट खाल्लं आणि त्यानंतर फौजी साहेबांचं काय चाललं होतं इथं हे पहा सगळी गाडी ते पुसून काढत होते. कारण रात्रीचा आम्हाला घाटामध्ये पाऊस पण लागला होता ना. गाडीवर पहिली धूळ बसलेली आणि त्याच्यावरती पुन्हा पाऊस पडला ना सगळं ते असं माती माती झाली होती गाडीवर. ते बोलले मी थोडंसं पुसून काढतो. आता चहा बिस्किट खाल्लंय सगळ्यांनी आणि आता इथून निघलो आम्ही मालवणला. चला. आणि जसा कोकण भाग लागलाय ना तसं तिकडं लाल माती आणि मोठं मोठाले नारळाची झाडं, ताडाची झाडं, झाडांनी सगळे डोंगर गच्च हिरवेगार भरलेले आणि आपल्या इकडं पाहायला गेलं तर सगळीकडे भकासच वाटतं. म्हणजे उन्हाळा चालू आहे तरी पण कोकणात आल्यावर सगळीकडे हिरवच दिसतंय आणि करवंदाच्या जाळ्या तरी एवढ्या होत्या ना म्हणजे रोडच्या कडेला पण करवंदाची झाडं होते बरं का. आताच एवढं भारी वाटतंय तर पावसाळ्यात किती छान वाटत असेल ना. चला. काय पता नाही बघ. चलो. तर पोचलोय आम्ही आता मालवणमध्ये. रूम पाहिल्यात इथं आणि आता चाललो आम्ही रूममध्ये है ना. रूम अजून तयार होत्यात, क्लीन करतात ते. तोपर्यंत वरती टेरेसवर जाऊन बसते. त्यांचं टेरेस पण खूप छान दिसलं मला. हे पहा मंडळी सगळे मंडळी थकलेत आता बसले तिथं. कोणती बीच? हो तारकली बीच. तारकली बीचच्या जवळच आपण रूम घेतले आणि आता रूम तयार होतोय तोपर्यंत आम्ही तर टेरेसवरती येऊन बसलो. आता रात्रभर गाडीत कोणी झोपलं नव्हतं, सगळे जागेच होते. आरामाची गरज होती पण आम्हाला आराम काय करायचं नव्हता. मला फ्रेश होऊन बीचवर जायचं होतं. फौजी साहेब मस्त आराम करते. आणली इकडे आमची का? हा तुमची तिकडली. तुमची तिकडली. हा एसी रूम घेतलाय आणि 2 रूम घेतले. भाजी बुवाला त्यांना 1 रूम घेतला, आम्हाला 1 घेतलंय आणि 2,500 रुपये रेट आहे रूमचा. आणि हे बा एसी घेतलेला आहे कारण गरम भरपूर होतंय ना त्यामुळं. आता मी तुम्हाला रूम दाखवते. तर हे पा एवढं बेड आहे मोठं. बेडशीट त्यांनी चेंज करून दिलंय. इथं वरती एसी आहे आणि इकडे छोटासा स्पेस इथं बेसिन आहे. त्यानंतर इकडं टॉयलेट बाथरूम आहे. तर हा छोटासा रूम आहे पण छान आहे बरं का. एकदम फ्रेश वाटला आहे ना. मस्त वाटला. आता येऊन बसलेत रूम मध्ये. हे रात्रभर जागलेलो होता मी, झोपा नाही येतात. थोड्या आम्ही डुकल्या खात होतो पण फौजी साहेबांना डुकली सुद्धा नाही, त्यांना गाडी चालवायची होती ना. तर ते बोलले मी आता फ्रेश होतो तुम्हाला बीचवर घेऊन जातो मी आणि त्यानंतर मग संध्याकाळी झोपते डायरेक्ट आहे ना. संध्याकाळी डायरेक्ट फौजी साहेब आता संध्याकाळी झोपते. आता फ्रेश होऊन आम्ही बीचवर जाणार आहे आणि खिडकीचे पडदे खोललेत ना फौजी साहेबांनी, छान वाटायला लागले. तर चला आता फ्रेश हो तुम्ही आणि जेवण करून घ्या. तर आम्ही जिथं रूम घेतलंय ना त्यांच्याकडून आम्ही घरगुती जेवण बनवून घेतलंय. घरगुती जेवण पण मिळतं इथं चांगलं. तर जेवण बनवून घेतलंय, जेवण करून निघतो आता. चला अवतरला डेंजर झालाय. खोला खोला. हे पा खाली गाडी लावली आम्ही आणि हा त्यांनी दोघांच्या सॅक भरून घेतल्या तर कपड्यांच्या वेगवेगळ्या. मोठाले पोरं झाले त्यांची, त्यांना कळतं आता. तर हे पा सागरने आकाशने दोघांच्या सॅक भरून घेतल्यात ह्या. त्याच्यामध्ये त्यांनी कपडे घेतले त्यांचे आणि फौजी साहेबांचे माझे ह्या बॅगमध्ये घेतले होते. तर पॅकिंग कशी केली काय घाई गडबड अजिबात मी तुम्हाला दाखवली नाही कारण एवढी घाई गडबड होती ना काय सांगायचं. सगळा गोंधळच गोंधळ. त्यामुळे पटपट पॅकिंग केली आणि निघलो संध्याकाळी. कारण फौजी साहेबांची सुट्टी पण कन्फर्म नव्हती, त्यांची सुट्टी कन्फर्म झाली आणि पटकन आम्ही निघलो. कारण आता पाऊस सांगितलाय ना 2-4 दिवसांनी. म्हणलं पावसाच्या वातावरणामध्ये बीच वगैरे बंद होतील त्याआधी आपलं 2-4 दिवस जाऊन यावं. त्यामुळे आम्ही पटकन आलो फिरायला आता. तर 2-4 दिवस मस्त एन्जॉय करतो आणि जातो घरी. म्हणजे वर्षभर टेन्शनच नाही. हे पाहिजे कसा आराम चाललाय.
आकाश आपल्याला बीचवर जायचंय. थांब थोडा वेळ झोपू दे म्हणतो. फ्रेश होत चल बरं. समुद्रातच जायचंय पाण्यात खेळायला. चला दादा चल पटकन हो फ्रेश. मोबाईल चार्जिंगला लाव. चलो 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 दुसरा पण लाव ना चार्जिंगला. याला नको लावू, पॉवर बँकला नको लावू. तुझं आहे ना. तर आम्हाला आता फ्रेश होऊन जेवण करायचं होतं आणि बाहेर जायचं होतं. व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, त्यामुळे मग आता हा छोटासा व्हिडिओ मी तर सेंड करते. बाकीचा पुढल्या व्हिडिओमध्ये दाखवून आता. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ.